डोंबाळवाडी कुरबावी येथील मेजर बापूराव सोपान रुपनवर हे गेली 22 वर्ष भारतीय सैन्य दलात 70 आर्म्ड रेजिमेंट या विभागात देश सेवा करत होते। ते ज्यावेळी सैन्यात भरती झाले त्यावेळी घरची परिस्थिती खूप प्रतिकूल होती। आई वडील सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती व्यतिरिक्त मजुरी करून कुटुंबांचं पालन पोषण करत होते। मेजर बापूराव व त्यांचे मोठे बंधू अप्पासो रुपनवर हे देखील आपल्या आई वडिलांना शेतीच्या कामात साथ देऊ लागले। हे करत असतानाच मेजर बापूराव यांनी सैन्य दलाच्या भरतीची परीक्षा दिली व ते पास झाले। दिनांक 29 जानेवारी 2003 साली ते अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी ट्रेनिंगसाठी गेले। अतिशय खडतर ट्रेनिंग पूर्ण करून त्यांचे पहिले पोस्टिंग पठाणकोट सारख्या दुर्गम व खतरनाक भागात झाले। परंतु देशसेवा व कुटुंबाची असलेली जबाबदारी डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता कितीही दुर्गम भाग असला तरी देशसेवेला प्राधान्य दिलं। त्यांनी पंजाब, राजस्थान, काश्मीर, हरियाणा अशा देशातील अनेक भागात रणगाडा चालक म्हणून आपली सेवा दिली। दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सेवेची 22 वर्ष पूर्ण करून त्यांना सैन्य दलातून सेवानिवृत्ती भेटली। त्याच निमित्तानं त्यांचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं डीजे, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करून मोठ्या जल्लोषात फौजीचं जंगी स्वागत करण्यात आले। त्यांच्या स्वागतात तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीनंतर उपनर वस्ती नंबर 2 इथं भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी मेजर बापूराव व त्यांच्या सौभाग्यवती रुपाली रुपनवर यांचा नागरी सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजचे सभापती माननीय श्री मदनसिंह मोहिते पाटील तसेच विधान परिषदेचे माजी आमदार माननीय श्री रामहरी रुपनवर अप्पा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सोलापूर जिल्हा त्रिदल शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक मेजर आढाव साहेबांनी आपल्या मनोगतातून सैनिकांचे जीवन कसं असतं, त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो हे उपस्थितांसमोर मांडलं। त्यानंतर आमदार रामहरी रुपनवर अप्पा यांनी आपल्या अभ्यासू भाषणातून भारतीय सैन्य दलातील अनेक गोष्टी समाजासमोर व्यक्त केल्या। भारतीय सैनिकांचं महत्त्व पटवून दिले व भारतीय सैनिक हा शिस्तप्रिय व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याकडे समाजाचं नेतृत्व करण्याची सुद्धा कला असते असं सांगितले। माननीय मदनदादा यांनी अध्यक्षीय भाषणात मेजर बापूराव यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व देशसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी तयारी दाखवली पाहिजे असंही सांगितलं। यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री अप्पासाहेब रुपनवर पाटील, गावचे पोलीस पाटील नाथासो रुपनवर पाटील, श्रीनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश रुपनवर पाटील, सरपंच सचिव आगवणे, चेअरमन श्री विठ्ठल शिपुकले, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माननीय शरद रुपनवर सर यांनी केले तर आभार माननीय बाजीराव चोपडे सर यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, माळशिरस।